धैर्य तर सुटलं नाहीच, पण बिचारा सावीच्या जीवाशी पण खेळ झाला. असू दे, पण आता तिला आराम करू दे. सावी, तू आलास? तुझे उपकार कसे मानू मी? तू होतास म्हणून आमच्या घरची इब्रत सुखरूपपणे घरी येऊ शकली. तू जर सावीला वेळेवर पाहिलं नसतंस ना तर काय झालं असतं याचा विचारही नाही करवत आहे माझ्यानं. सावी कशी आहे आता? सावी बघ कशी झोपली ती. पण घडल्या प्रकाराबद्दल खूप धक्का बसलाय तिला. आणि त्यात धैर्यला पण अटक झाली. काय? धैर्यला अटक झाले? अहो पण का? खऱ्याची दुनिया राहिले कुठे आता? माझ्या धैर्याने त्याच्या बायकोची इज्जत वाचवण्यासाठी त्या माणसाचा हात तोडला, पण पोलिसांनी त्याची बाजू ऐकूनच घेतली नाही. त्याला सरळ जेलमध्ये टाकलं. आमच्या मागे हा काय व्याप लागलाय ना तेच कळत नाहीये. धैर्य जेलमध्ये गेलाय ना, त्या धक्क्यानेच तिची ही अवस्था झाली. सहन होत नाही आता हे सगळं.